आणि देशभरामधला हा सगळा उत्साह आपण बघतोच आहोत. मात्र आता आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्रीराम पुरोहित, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत ते. खरं तर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल जशी अयोध्या नगरीमध्ये बघायला मिळते तशीच पुढारी न्यूज वरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. खूप खूप स्वागत आहे खरं तर सर तुमचं. आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचा राम आपण बघतो आहे किंवा अनुभवला आहे, ऐकला सुद्धा आहे. काय वेगळेपण आहे या रामाचं? काय वेगळे दृष्टांत आहेत जे आतापर्यंत कुणीही ऐकले नाहीये? मुळामध्ये मला सुरुवात करावी लागेल ती प्रभू रामांच्या जन्मकाळापासूनच. रामांचा जन्मकाळ जर विचारात घेतला तर ते माध्यांनी त्यांनी अवतार घेतलाय. आता चैत्र महिना आणि वैशाख महिना म्हटल्यानंतर त्यावेळचा जो एक उन्हाळ्याचा त्रास असतो, एक जाच असतो, असा प्रत्येकाला जीवनात देखील जाणवत असतो. आणि प्रभू नेमके माध्यांनी आले आणि माध्यांनी आल्यानंतर प्रभूंना असं लक्षात आलं की यावेळी सगळेजण त्रासलेले आहेत. आणि मग प्रभूंनी सर्वांना सांगितलं की काळजी करण्याचं काही कारण नाही, मी आता अवतार घेतला आहे. आणि मग जणू काही प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळी शीतलता प्रभूंच्या आगमनामुळे झाली. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. प्रभूंना जी नावं प्राप्त झाली त्याच्या प्रत्येक नावाला काही अर्थ प्राप्त आहे. जसं राम या शब्दामध्ये रम या धातूपासून आपण जर विचार केला तर स्वतः आनंदात रममाण होणारा आणि केवळ त्याचं चिंतन केल्यानंतर चिंतन करणाऱ्या प्रत्येक भक्ताला आनंदात रममाण करण्याचा एक वेगळा आनंद देणारा अशा प्रकारचा राम. सूर्यवंशामध्ये जन्माला आले तरी सुद्धा आणि दुपारी जन्माला आले तरी रामभानू किंवा रामसूर्य अशा प्रकारचं नाव नाही त्यांना प्राप्त झालं, तर शीतलता प्राप्त करून देणारा चंद्र या अर्थाने त्यांना रामचंद्र असं नाव प्राप्त झालं. लंकेमध्ये विजय प्राप्त केला आणि भगवंत असल्याचं जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांना श्रीराम म्हणजे सर्व संपत्तीनी ज्याला आपण काय म्हणू सामर्थ्यांनी सिद्ध असलेलं एक रामाचं रूप म्हणून प्रभू श्रीराम असं नाव त्यांना ते प्राप्त झालं. त्यामुळे जन्मकाळापासून जर आपण विचार केला तर लक्षात असं येतं की प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य त्यांच्या जन्माच्या वेळेपासून खरं तर सुरू झालंय. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आपल्या लक्षात येतो. या सगळ्या म्हणजे हा जो दृष्टांत आहे किंवा श्रीरामाची ही जी वेगवेगळी रूप आहेत, त्यांची नावं आहेत, ती सगळी कुठल्या गीतामधून, कुठल्या कीर्तनामधून तुम्हाला सांगता येतील का? प्रत्येक असं आहे. खरं सांगायचं तर असं आपल्याला म्हणता येईल की ज्यांचं म्हणजे अगदी ज्याला आपण काय म्हणू भावगीत असेल, भक्तिगीत असेल किंवा आमच्या कीर्तनातले अभंग असतील. तुकाराम महाराजांचं जर वैशिष्ट्य सांगितलं तर तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये एवढंच म्हटलंय की नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारिता राम राम. फक्त राम असा उच्चार केला तरी तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि केवळ त्या नामाचं कशाला आपण बोलायचं. आपल्याला तुकोबांचा दुसरा अभंग माहिती आहे, उलट्या नामे तरला वाल्या. वाल्मिकी ऋषींचा अधिकार किती मोठा होता. वाल्या कोळींचे वाल्मिकी ऋषी झाले. जेव्हा देवर्षी नारद मुनी त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांनी वाटचाल त्यांना सांगितली की वाल्या कोळ्याला त्यांनी सांगितलं तुझ्या या पापाचं जर परिमार्जन व्हावं असं वाटत असेल, प्रायश्चित्त तुला करावं असं वाटत असेल तर तुला एक करावं लागेल की मी सांगतो ते नाम तू घे. आणि मग त्यांनी राम हे नाव त्यांना दिलं. यांनी सांगितलं मला मारा आणि मरा याच्याशिवाय दुसरं नावच माहित नाही. आणि मग त्यांनी सांगितलं हरकत नाही, तुला जे नाव माहिती ते घे. म्हणून त्यांनी मरा मरा असं सुरू केलं. अगदी सर काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते कारण आपण ही लाईव्ह अपडेट सुद्धा घेऊयात.